उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार। शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांकडे जाणार। यंदाच्या अर्थसंकल्पात जुन्याच परंतु महत्त्वाच्या योजनांना बळकटी देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। रखडलेली रस्ते आणि सिंचनाची कामं पूर्ण करण्यावरही सरकारचा भर असेल। राज्य अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपल्याला विभागानुसार अर्थसंकल्प समजून सांगण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। छावा चित्रपटामध्ये भाजपवाल्यांचं काय कर्तृत्व? उद्धव ठाकरेंचा सवाल। एक देश एक निवडणूक वरूनही ठाकरेंची मोदींवर टीका। गद्दारांनी पक्ष चोरला तरी मी मशाल घेऊन ठाम, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावावं, उद्धव ठाकरेंचा टोला। महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातून शिवसैनिकांना सूचना। तर विधानसभा जिंकूनही पालिका निवडणूक घेण्याची भीती का? ठाकरेंचा सवाल। भाजपा हिंदुत्ववादी पक्ष हा सगळ्यात मोठा फेक नॅरेटिव्ह। संजय राऊतांची भाजपावर टीका। भाजपामध्ये 80% नेते हे काँग्रेसचे असल्याचंही राऊतांचं वक्तव्य। मुंबईत श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा शिवसंवाद दौरा। वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, कुलाबा आणि मुंबादेवी मतदारसंघाचा आढावा। औरंगजेब हा भारताचा आदर्श नाही, तो भारताला लुटण्यासाठी आला होता, बाबा रामदेव यांचं विधान। आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच, बाबा रामदेव यांचं वक्तव्य। विधानसभेआधी धानोकरांनी केलेल्या वक्तव्याच्या विदर्भात काँग्रेसला फटका। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। विदर्भामध्ये गैर कुणबी ओबीसी मतदारांचं भाजपला मतदान, वडेट्टीवार यांचा दावा। ब्रह्मपुरीमध्ये अल्पसंख्याक समाजातील आमदार नको, धानोरकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। 15 गायी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या प्रकारामध्ये गुन्ह्याची नोंद। मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याची पाचपुतेंची प्रतिक्रिया। लयभारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। साताऱ्यातील दहिवडी पोलिसांची तुषार खरातांवर मुंबईत कारवाई। मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप। कल्याणचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी। अमरनाथमधील कार्यक्रमात महेश गायकवाड यांच्या हातात अज्ञातानं लिफाफा देत दिली धमकी। अमरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। बीडमध्ये काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा समारोप। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर काँग्रेसची मस्साजोगते बीड रॅली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख मोर्चामध्ये सहभागी। हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा आरोप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्यायाची भीक द्यावी, धनंजय देशमुखांची मागणी। राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांच्या बैठकीमध्ये कृष्णा आंधळे उपस्थित होता। धनंजय देशमुखांचा आरोप। कृष्णा आंधळे कुठं आहे याचं उत्तर आता पोलिसांनीच द्यावं, धनंजय देशमुखांची मागणी। आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या, या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा, वैभवी देशमुखची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देखील आपल्या वडिलांसाठी लढते आहे, तरीही सरकार आरोपींना पाठीशी घालतंय, अंबादास दानवेंची सरकारवर टीका। इंदापूरमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ शोकसभेचं आयोजन। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख देखील उपस्थित। सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करा। बीडच्या शिरूर कासारमध्ये बंदची हाक। आंदोलकांच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या। सतीश भोसलेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा। मारहाण झालेल्या दिलीप ढाकणेंच्या मुलाची मागणी। सतीश भोसले आणि त्या पैसा पुरवणाऱ्या अकाला सुद्धा अटक झाले पाहिजे, सचिन खरात यांची मागणी। खोक्या सुरेश धस यांच्यासाठी काम करतो, त्यामुळे त्याची निष्पक्ष चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी, लक्ष्मण हाकेंची मागणी। सतीश भोसलेची 2021 मध्येच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानंतर भाजपच्या लक्ष्मण जाधवांची प्रतिक्रिया। बीडमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्पेशल फोर्स लावावा लागेल अशी स्थिती। कृष्णा आंधळे बेपत्ता असल्यावरून विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य।
छगन भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाल्याचा रिपोर्ट. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थिती सांगणार भुजबळांची माहिती. लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये दिले जाणार पैसे. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकच हप्ता जमा झाल्यामुळे महिलांमध्ये निर्माण झाला होता संभ्रम. यवतमाळ जिल्ह्यातील 27,317 लाडक्या बहिणी अपात्र. नवीन निकष आणि अटींनुसार आणखी काही महिला अपात्र होणार. कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून केली. गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकलं, अद्याप काही झालं नाही. राज ठाकरेंचा हल्लाबोल. अंधश्रद्धेतून बाहेर येऊन डोकी हलवा. श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक समजा, राज यांचं आवाहन. कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं ही अंधश्रद्धा नव्हे तर धार्मिक परंपरा. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. गोदावरीमध्ये दूषित पाणी येतं, मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय, महाजनांचं विधान. राज ठाकरेंनी आरोप करण्यापूर्वी विचार करावा. भाजप आमदार राम कदमांची प्रतिक्रिया. जे कुंभमेळ्याला गेलेच नसतील त्यांनी घरात बसून बोलू नये, राम कदमांचा हल्लाबोल. तीर्थाची परीक्षा करू नये. 65 कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी कुंभमेळा दरम्यान केलेलं वक्तव्य भाविकांचा अपमान करणारं. भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत. अंधश्रद्धेमध्ये वाहून जात श्रद्धेच्या बाता मारू नये, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. राज भाजपच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न. सदानंद मोरेंची भाषणं राज्यभर ठेवण्याचा मानस, तर दांडपट्टा पाडवा मेळाव्यासाठी राखीव ठेवल्याचं राज ठाकरेंचं वक्तव्य. पक्षातील प्रत्येकाचं काम दर 15 दिवसांनी तपासणार. कामात दिरंगाई आढळल्यास कारवाई होणार. राज ठाकरेंचा इशारा. 12 मार्चला प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिल्या जातील. 30 मार्चला गुलाल उडवत शिवतीर्थावर यावं, राज यांचं आवाहन. राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केला. एकमेकांमध्ये वाद लावण्याचे महाराष्ट्रात प्रयत्न. राजकारणासाठी डोकी फुटतायत. सध्याच्या राज्यातल्या राजकारणावर राज ठाकरेंचं भाष्य. मनसेतील माणसं एकत्र कशी राहतात हा अनेकांना पडलेला प्रश्न, तर राजकीय फेरीवाले मनसेत नसल्यामुळे आपण एकत्र. राज ठाकरेंचा सध्याच्या पक्षांतरावर टोला. संघटना मजबूत करणं गरजेचं. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. महिला दिन हा सर्वात मोठा दिवस. महिला दिन हा जिजाऊंच्या नावानं ओळखला पाहिजे. राज ठाकरेंचं विधान. सर्वात पुढारलेल्या स्त्रिया महाराष्ट्रात असल्याचंही राज ठाकरेंचं वक्तव्य. स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमामालिनीच्या घालांसोबत करणाऱ्यांना काय कळणार, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा. रोहिणी खडसेंची गुलाबराव पाटलांवर टीका. 14 वर्षात श्रीराम अयोध्येतून लंकेत जाऊन आले, पण आपल्याला वांद्रे वरळी सिलिंगसाठी 14 वर्ष लागली. विकास कामांवर राज ठाकरेंची टीका. मुंबई पालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट वरळीतील जागांसाठी पुन्हा निविदा. प्रतिसादाअभावी किंमत निम्म्यावर. लिलाव प्रक्रियेतून मलबार हिलची जागा वगळण्यात आली. नागपुरात पतंजलीची मोठी गुंतवणूक. आशियातील सर्वात मोठं संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते संत्र प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन. राज्यानं ऊर्जा सुधारणांना चालना दिल्यामुळे महावितरण शेअर बाजारात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शेअर बाजारामध्ये येणारी महावितरण देशातली पहिली वीज आस्थापना ठरेल, फडणवीसांचा विश्वास. पीओपीच्या गणेश मूर्तीवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तिकारांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट. सरकार मूर्तिकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन. नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्त गोष्ट संविधानाची या 10 भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधेंसह अनेक जण उपस्थित. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन. 19 मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलन होणार. अभियानाची सांगता. परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण. छगन भुजबळ, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्सोवा विधानसभेचे आमदार हारून खान यांच्याकडून शिवसैनिकांसाठी छावाच्या विशेष शोचं आयोजन. चित्रपटामधून कोणत्याही धर्माचा अपमान करण्यात आलेला नाही, हारून खान यांची प्रतिक्रिया. भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरित निवारण व्हावं यासाठी राबवली ई दरबार संकल्पना. यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान. मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक. चंद्रपुरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. आरोपी ताब्यात, मात्र आरोपीवर कठोर कारवाई व्हावी. चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांचा संताप व्यक्त. मुंबई विद्यापीठाच्या चमूला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकनृत्य सादरीकरणासाठी आमंत्रण. इटलीत होत असलेल्या 77व्या लोकनृत्य महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाच्या चमूची निवड.
पुणे पिंपरी चिंचवड महापालिका अडचणीत जीबीएस उद्रेकावरून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची दोन्ही पालिकांना नोटीस 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे पालिकांना निर्देश. केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवली. अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील 10% आणलं. निर्णयामुळे शेतकऱ्यांसह निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी घेतला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा. रामकुंड गोदावरी नदी परिसरामध्ये पाहणी करत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीची निवड झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरणार. नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेली कामं निकृष्ट दर्जाची, काँग्रेस सेवा दलाचा आरोप. पुणे अश्लील चाळे प्रकरण, गौरव आहुजासह भाग्येश ओसवालला 1 दिवसाची पोलीस कोठडी. दोन्ही आरोपींना न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ओसवालला येरवडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मित्रांकडून जेवणाची सोय, कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स आणल्याची माहिती. माध्यमांचे कॅमेरे असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हकललं. त्यामुळे आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का असा सवाल उपस्थित. पुण्यातील लघुशंका घटनेवर विजय वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त. राज्यात आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही अशी सगळ्यांची भावना, वडेट्टीवारांचं वक्तव्य. पुण्यात तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन केल्यामुळे मेट्रो सेवा काही काळासाठी खोळंबली. नक्षलवाद्यांना आता छत्तीसगड सीमेतून नो एंट्री, सीमेवर प्रवेशद्वार असलेल्या गडचिरोलीतील कवंडे गावामध्ये 24 तासात उभारलं पोलीस मदत केंद्र. मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये 4 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 1 गंभीर. पाण्याची टाकी साफ करताना श्वास गुदमरून कर्मचाऱ्यांचा मृत्यू. निर्माणाधीन इमारतीमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये सुरू होतं काम. पालघरच्या तारपूर जवळील कुडनमध्ये तलावामध्ये हजारो मृत माशांचा खच. नैसर्गिक नाल्यांमधून रात्रीच्या सुमाराला केमिकल सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा संशय. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावर पडला पंखा. शिक्षकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी केलं खासगी रुग्णालयात दाखल. इंटर्नशिप करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीला टवाळखोरांची शिवीगाळ. तिघांना गंगाझरी पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोंदियाच्या भानपूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातला प्रकार. यवतमाळच्या कोटंबामध्ये 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. पोहण्यासाठी गेला असता गाळात अडकल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त. कारधा पोलिसांची मोठी कारवाई. बंदी असून देखील सुरू होती तंबाखूची विक्री. मुंबईच्या गोरेगावमधील रत्नागिरी हॉटेलजवळील लाकूड गोदामाला आग. गोदामातील लाकूड जळून खाक. रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या गोडाऊनच्या बाहेरील ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये लागलेल्या वणव्यामुळे परिसरात आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र परिसरात रासायनिक कंपन्या असल्यामुळे धोका कायम. नांदेड जिल्ह्यातील अंबाडी घाटामध्ये पट्टेदार वाघाचं दर्शन. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पाण्याच्या शोधात वाघ जंगलाबाहेर आल्याची शक्यता. कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊल खुणा समोर. हजारो वर्षांपूर्वीच्या दगडावर काही खुणा आणि शिल्प आढळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महत्त्वपूर्ण बैठक. उत्तर प्रदेशातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यात होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हृदयरोग विभागामध्ये धनखड यांना केलं दाखल. सध्या प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट. धनखड यांच्या तब्येतीची केली चौकशी. एअर इंडियानं व्हीलचेअर द्यायला दिला नकार. 82 वर्षीय महिलेला झाली दुखापत. आयसीयूमध्ये महिलेवर उपचार सुरू. दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार. कर्नाटकच्या हंपीमध्ये देशविदेशी पर्यटकांवर हल्ला. इस्रायली महिलेसह दोघींवर अत्याचार तर त्यांच्यासोबतच्या 3 पुरुषांना नदीच्या पाण्यात फेकून दिलं. एका तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला तर इतर दोघांना वाचवण्यात यश. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला जयपूर ग्राहक न्यायालयाचं समन्स. पान मसाल्यामध्ये केशर असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केल्याचा तिघांवर आरोप. भारताला विजयासाठी 252 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित 76 धावांवर बाद तर शुभमन गिलची 31 धावांची खेळी. विराट मात्र स्वस्तात बाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.